नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यामध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट दिलाय। कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे। अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे। दरम्यान आज राज्यातील हवामान नेमकं कसं राहील याबाबतची माहिती हवामान विभागानं दिली आहे। जाणून घेऊयात सविस्तर माहिती। या भागात जोरदार पावसाची शक्यता। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोल्यात हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात हवामान खात्याने ग्रीन अलर्ट दिलाय। 18 जून नंतर मुंबईत पावसाला सुरुवात होईल असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। पंजाबराव डखांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ते 4 दिवस राज्यातील सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, परभणी, अकोला, हिंगोली, वाशिम, नांदेड, लातूर, बीड या जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। दरम्यान मागील 3 ते 4 दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे, कारण खरीपाच्या पेरणीसाठी चांगला पाऊस झाला असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्यात। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।